हॅलो आणि नमस्कार. आज आपण नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक आपत्ती हे काय आहे ते जाणून घेणार. आता नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? नैसर्गिक आपत्ती म्हणजे नैसर्गिक घटनांमुळे घडणाऱ्या आपत्तीजनक घटना. काही सामान्य नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर, चक्रीवादळ, भूकंप आणि जंगलातील आग यांचा समावेश होतो. या आपत्तीमुळे लोक, जमीन आणि पर्यावरणाची हानी होऊ शकते. नैसर्गिक आपत्ती मध्यम, उच्च, अत्यंत आणि आपत्तीजनक असू शकतात. पहिली नैसर्गिक आपत्ती अर्थक्वेक म्हणजे काय? भूकंप. पृथ्वीच्या खाली मोठ्या हालचालीमुळे जमीन हादरते तेव्हा भूकंप होतो. त्यामुळे इमारती आणि रस्ते तुटू शकतात. भूकंप किती तीव्र आहे हे आपण रिश्टर स्केल नावाच्या स्केलने मोजतो. भूकंप लहान किंवा दीर्घकाळ टिकू शकतात. दुसरी नैसर्गिक आपत्ती हरिकेन म्हणजे चक्रीवादळ. चक्रीवादळ हे एक मोठे वादळ आहे जे उबदार समुद्राच्या पाण्यावरून सुरू होते. त्यात जोरदार वारे, भरपूर पाऊस, मोठ्या लाटा, पूर आहे. वारा किती वेगाने वाहतो यावर अवलंबून आपण चक्रीवादळांना 1 ते 5 पर्यंत रेट करतो. वर्ग 4 आणि 5 सारखे सर्वात मजबूत असतात. इमारती आणि रस्ते खराब करू शकतात. नैसर्गिक आपत्ती आहे ती म्हणजे व्हॉल्कॅनो इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा तो गरम द्रव्य, खडक, राख आणि वायू बाहेर फेकतो. हे घडते कारण ज्वालामुखीच्या आत खूप दबाव असतो, म्हणून तो उघडतो आणि हे सर्व सामान सोडतो. तो किती स्फोटक आहे हे द्रव, खडक आणि किती जाड आहे यावर अवलंबून आहे. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा ते हवा घाण करू शकते, वस्तूंचा नाश करू शकते आणि लोकांना आणि प्राण्यांना दुखापत होऊ शकते. टोर्नाडो म्हणजे हवाई चक्रीवादळ. टोर्नाडो हा वेगवान फिरणारा वारा आहे जो जमिनीला, आकाशाला स्पर्श करतो. हे एका मोठ्या फनेल सारखे दिसते आणि त्यात घाण सामग्री वगैरे वेढलेले असतात. ते खूप मजबूत असू शकतात ज्याने इमारती आणि रस्ते यांसारखे गोष्टी नष्ट होऊ शकतात. चक्रीवादळ लोकांना देखील इजा करू शकते. पाचवी नैसर्गिक आपत्ती म्हणजे सुनामी. भूकंप, ज्वालामुखी किंवा पाण्यात पडणारे मोठे खडक यांसारख्या गोष्टींमुळे समुद्रातील एक मोठी लाट म्हणजे सुनामी. या लाटा खूप लांब आहेत आणि दूर पर्यंत जाऊ शकतात. जेव्हा ते जमिनीवर आदळतात तेव्हा ते बऱ्याच काळासाठी गोष्टी आणि पूर क्षेत्रे सोडू शकतात. नदी, तलाव किंवा समुद्र ओसंडून वाहत असताना एखाद्या भागात खूप पाणी असते तेव्हा पूर येतो. काही वेळा हे भरपूर पाऊस, वितळणारा बर्फ किंवा चक्रीवादळासारख्या मोठ्या वादळामुळे होते. ते जमीन, रस्ते आणि पूल वाहू शकतात. पुरामुळे घरे, दुकाने आणि इतर इमारतीही मोडू शकतात. ते लोकांना इजाही करू शकतात. नैसर्गिक आपत्तीचे दुसरे उदाहरण म्हणजे जंगलातील आग. हे घनदाट जंगल असलेल्या प्रदेशात घडते. जंगलातील आग ही मोठी आग आहे ज्या ठिकाणी झाडे आणि गवत यांसारखे अनेक वनस्पती आहेत. ते विद्युलता, लोक किंवा दोन्ही पासून सुरू होऊ शकतात. जंगलातील आग लवकर मोठी होऊ शकते आणि वारा आणि जमीन यांसारख्या गोष्टींमुळे थांबवणे कठीण आहे. ते प्राणी आणि लोक जिथे राहतात तिथे दुखापत करू शकतात आणि निसर्गाचे नुकसान करू शकतात. अशा प्रकारे आपण भूकंप, चक्रीवादळ, ज्वालामुखी, उद्रेक, सुनामी, पूर आणि जंगलातील आग याबद्दल शिकलो आहोत. नैसर्गिक आपत्तीसाठी तुम्ही तयार राहण्याचे काही मार्ग येथे दिलेले आहेत, ते पहा. धन्यवाद.